कैलासवासी अण्णानंदा गोविंद पाटील यांच्या स्मरणात सुधाकर एकनाथ पाटील यांच्याकडून 31,000 रुपये इनामाची कुस्ती आजच्या या मैदानामध्ये रणरागिणी आपल्या तालुक्याचं राज्याचं नाव करायला लागल्या म्हणून महाराष्ट्र केसरी आहे आणि गुलाबीला कास्टमध्ये लढते ती वैष्णवी पवार सांगलीच्या राष्ट्रीय पातळीची गोल्ड मेडलिस्ट आहे। या सोनाली मंडलिकनं महाराष्ट्रभर तिच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे। हे या सीझनचं तिचं 45वं मैदान आहे। तिच्या घरामध्ये गदा ट्रॉफ्या ठेवायला जागा नाही। 10 बाय 10ची खोली भरल्या काय करायची संपत्ती नंतर 4 घेतल्या गाड्या 4 बांधल्या माड्या आणि पोरग फोडतोय गुटक्याच्या पुड्या काय कामाचं काय काय लोक नुसताच मोठेपणा सांगतात 50 किलो तोळ किलो वाघाची काळजाची पोरगी आहे ती। महाराष्ट्रामध्ये आता बैलगाडीच्या शर्यतीमध्ये बकासूर जसं नाव गाजतंय तसं सोनाली मंडलिकचं नाव गाजतंय आक्रमक कुस्ती करणार म्हणून। ऑलिम्पिक खेळणार का तर जरूर खेळणार ती। या महाराष्ट्राची लेख या भारत मातेला ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून देण्याचं तिचं स्वप्न आहे। तिच्या गुरुचं सुद्धा तिच्या वडिलांचं सुद्धा कारण पैलवान नम्रतेने आशीर्वादाने घडत असतोय। किरण मोरे सर आत यावं जरा। महाकाल कुस्ती केंद्राचे कोच किरण मोरे आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे। हा देव माणूस तिच्या सानिध्यात आला आणि या सोनाला मंडलिकला घडवण्यामध्ये या महाकाल कुस्ती केंद्राचे कोच सुनील आणि या बाजूला सुंदर कुस्ती करून सोनाली मंडलिक विजयी झाली। किरण मोरे हात वरती करा। किरण मोरे महाकाल कुस्ती केंद्राचे कुस्ती कोच आहे आणि पराजित पैलवानाला वैष्णवीला 251 रुपयाचं बक्षीस आहे। हे तुम्ही रत्नपारखी माणसं आहे पैलवानांवर सन्मान